जशी आत्ता अक्षय वाटवेंनी ओळख करून दिली तशी आज मी इथे गप्पा मारणार. तिची जवळजवळ गेल्या 20 वर्षात 30हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्याच्यातली 18 पुस्तकं ही मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये प्रकाशित आहेत. सो मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आईनी तिच्या वयाच्या 54व्या वर्षी तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, शांततेने काम करा, आणि त्याच्यानंतर आता 21 वर्षात तिची 30 पुस्तकं झालेली आहेत. सो व्हाईल ग्रोईंग अप, जेव्हा मी लहानाची मोठी होत होते तेव्हा तर एक कमिटेड आई, एक चांगली सून, एक चांगली बायको अशी तर ओळख तिची होतीच, पण याच्यानंतर गेल्या 20 वर्षात जी तिने स्वतःची एक लेखिका, अनुवादिका म्हणून ओळख केलेली आहे, हे फारच मन हेलावून टाकणारा हा प्रवास आहे. आणि तिचा तो प्रवास सुरू झाल्यापासून तिची जी प्रगती झालेली आहे व्यक्ती म्हणून, लेखक म्हणून, अनुवादिका म्हणून, ही आम्ही अत्यंत जवळून पाहिलेली आहे. पण मला असं वाटतं की आज आपण इथे जमलेलो आहोत तर तिनेच तिच्या शब्दात सांगावं. तर आई, मी पहिला प्रश्न तुला हा विचारते की 2004 साली तुझं पहिलं पुस्तक आलं, शांततेने काम करा. हो. त्याच्यानंतर आत्ता मागच्या वर्षी ब्रेड सिमेंट कॅक्टस आलं. या काळामध्ये जशी जशी तू काम करत राहिलीस तसं तसं तुझ्यामध्ये व्यक्ती म्हणून, अनुवादिका म्हणून काय फरक पडत गेला असं तुला वाटतं? जसं मी अनुवादाला सुरुवात केली होती त्यावेळेला असं काही ठरवलेलं नव्हतं की आपण आता अनुवाद करायचे, आपल्याला ते अमुक आलं पाहिजे, तमुक आलं पाहिजे, तसं काही नाही. एक वाचक म्हणून मला जे पुस्तक भावलं ते घेऊन मी अनुवादाला सुरुवात केली. त्यावेळेला खरोखरच मला यातलं काहीच म्हणजे फारसं काही असं माहिती नव्हतं. आणि जशी जशी मी पुस्तकं करत गेले तसं तसं एका पुस्तकाने मला बरंच काही शिकवले. जसे की ती खूप वेगवेगळ्या विषयांवरची होती, वेगवेगळ्या क्षेत्राविषयीची होती. अनेक लेखक वेगवेगळ्या देशामधले, वेगवेगळ्या पेशामधले असे लेखक घेऊन त्यांची पुस्तकं मी अनुवादित केली. आणि त्यावेळेला मला स्वतःला म्हणजे त्याच्यामधून इतक्या गोष्टी मला कळत गेल्या की वेगवेगळ्या देशांच्या मध्ये काय काय घटना घडल्या किंवा जगभरात ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्याचे काय परिणाम झाले, किंवा आता मानसशास्त्र समजा आपण घेतलं तर त्याच्यामध्ये कोणकोणते सिद्धांत आहेत आणि त्याची आपल्या जीवनात कशी उपयुक्तता आहे. अशा प्रकारे माझं हळूहळू माझं जनरल नॉलेज वाढत गेलं. आणि ज्या क्षेत्रात मी कधी नव्हते किंवा ज्याचा अभ्यास कधी केला नाही तो ह्या निमित्ताने मला करता आला. आणि मानवी स्वभावाचे सुद्धा वेगवेगळे नमुने माझ्या पाहण्यात आले. आणि माणसं असाही विचार करतात, तशाही पद्धतीने राहू शकतात, या सगळ्या गोष्टी मला कळत गेल्या. आणि त्यामुळे मी स्वतः समृद्ध होत गेले असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आत्ता आपली ओळख करून देताना अक्षय वाटवे म्हणाले की कोणतंही पुस्तक असेल अनुवादित केलेलं तरी ते तुमच्याच भाषेत तुम्ही मांडताय असं वाटत होते. या मताशी जरी मी सहमत असले तरी थोडंसं माझी फारकत आहे या बाबतीत. माझं मत असं आहे की ज्या जॉग्राफिकल एरियामधल्या देशामधलं पुस्तक असेल, कथा असेल, त्याचा फील किंवा त्यातलं वातावरण तसंच्या तसं ठेवूनही त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट मराठी वाचणाऱ्या वाचकाला मिळावा, ते पूर्ण त्याच्या डोळ्यासमोर उभं राहावं, अशा पद्धतीने ती दरवेळेला तिची भाषा बदलत असते असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो हे तू कसं साध्य करतेस? कसं आहे, ज्या वेळेला आपण ठरवतो की एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करायचा आहे तर माझी पद्धत अशी की पहिल्यांदा मी ते साधं वाचक म्हणून, जे आपण आत्ता इथे आलो आणि अरे वा हे छान दिसतंय म्हणून चाळायला घेतलं तसं सहज वाचन पहिलं करायचं. त्यानंतर मग अटेंटिव्हली वाचायचं आणि मग त्याच्यामधून हे लक्षात घ्यायचं किंवा शोधून काढायचं हे पुस्तक लिहिलंय कोणी, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, तो स्त्री आहे की पुरुष आहे, ते राहतात कुठे, त्यांचं एज्युकेशन काय, कोणत्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत,
आणि त्यांची स्वतःची भाषा कोणती. कारण ह्या सगळ्या घटकांचा माणसाच्या भाषेवर परिणाम होत असतो आणि त्याप्रमाणे ती भाषा आपण व्यक्त करतो, त्या भाषेत आपण व्यक्त होतो. तर हे जर एकदा आपण छान पद्धतीने कळलं की ही स्त्री आहे, ही प्राध्यापिका आहे, ही अमेरिकेत राहते, मूळ जन्म हिचा इंडियामध्ये झाला, भारतामध्ये वगैरे वगैरे, आपण जर नीट शोधलं तर हे सगळं लक्षात येतं. आणि मग हिने कुठल्या भावनेनी ते लिहिलं असेल, हिची भाषा कशी असेल, हे सगळं आपल्या लक्षात येते एका क्षणी की ह्या अशा आहेत किंवा हे गृहस्थ उद्योजक आहेत म्हणून यांच्या भाषेत विशिष्ट शब्द जास्त येणार आहेत. हे एकदा आपल्याला कळलं की मग आपण ते मी समजून घेते आणि त्याप्रमाणे आपल्या भाषेत आपल्या मराठी वाचकांना रुचेल असे शब्द वापरत तो आशय तसाच त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने मी ते माझ्या भाषेत लिहून काढते, अशी माझी पद्धत आहे. त्यामुळे ते असं वाटत असेल की यांनी हे स्वतःच लिहिलं की काय, तर असं याचं कारण हे असू शकतं. बरोबर. आता आपण इथे मेहतांच्याच सगळ्या माणसांच्या मध्ये आहोत, पण तरीही मी एक धाडस करून प्रश्न विचारते की असं कधी झालंय का की अखिल मेहतांनी किंवा आधी सुनीलबाईंनी पुस्तकं पाठवली तुझ्याकडे आणि ती वाचल्यानंतर तू ठरवलं नाही मला हे नाही करायचं, असं कधी झालंय का? फार क्वचित झालं, पण जास्त करून सुनीलबाईंचं आणि माझं असं ट्युनिंग होतं की मी हे वाचलं आणि मला आवडलं की मी त्यांना सांगायचं की सुनीलबाई हे खूप छान आहे, लोकांना पण आवडेल, तर आपण करायचं काय हे. ते म्हणायचे मी घेतो हक्क, आम्ही प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे ते पुढे जायचं. असं खूपच क्वचित झालं की त्यांनी पाठवलं आणि मला काय असं ते मनापासून काय आवडलं नाही वगैरे असं नाही झालं, फक्त एखादं वगैरे पुस्तक वाचलं. ओके, झालं असेल. बर. मला अजून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण तू ज्या वेळेला अनुवाद करतेस तुझी ती प्रक्रिया मी अत्यंत जवळून पाहिलेली आहे आणि अत्यंत इन्व्हॉल्व्ह होऊन त्याच्यामध्ये समरसून जात असतेस. म्हणजे तू आमच्याशी सुद्धा जेव्हा बोलतेस एखाद्या पुस्तकाचा अनुवाद सुरू असताना तेव्हा त्या पुस्तकातले बारीक बारीक डिटेल्स सुद्धा तू आम्हाला सांगितलेले असतात. तर मला हे विचारायचं आहे की अगदी अमेरिका, जपान, चायना, आखाती देश या सगळ्या देशांमधल्या लेखकांच्या लेखिकेंच्या तू पुस्तकांचा अनुवाद केलेला आहेस. पण या सगळ्यामध्ये मानवी स्वभावामध्ये काय साम्य आणि काय भेद आहेत असं तुला जाणवलं? हां, तर ज्या वेळेला मी वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लेखकांनी किंवा लेखिकेने लिहिलेलं पुस्तकं करायला घेतली, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तू जसं म्हणालीस की एकदा ते करायचं म्हटल्यावर मी त्यात पूर्णपणे शिरत असते. जसं की नाटकामध्ये आपण भूमिका करायला लागलो की म्हणतात ना की ती भूमिका जगायला पाहिजे तुम्ही, तर ते छान स्टेजवर तुम्हाला दाखवता येईल. तसंच हे अनुवादाचं, त्यात पूर्णपणे मी शिरते आणि मग हळूहळू जसं जशी जास्त माझी पुस्तकं होत गेली तसं माझ्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या की जगामध्ये तुम्ही कुठेही जा, पण स्त्रिया आणि पुरुष यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये नैसर्गिकपणे एक फरक असतो आणि त्यांच्या भावभावनाही बऱ्याच प्रमाणात सारख्या असतात. फक्त त्या व्यक्त कशा होतील हे त्या कल्चरप्रमाणे, त्या संस्कृतीप्रमाणे आणि ज्या संकल्पना त्या ठिकाणच्या त्या माणसांच्या असतात तेवढा बदल होतो. पण जी मूलतः ज्या भावना आहेत त्या सगळीकडे सारख्याच आहेत असं मला वाटतं. आणि भेद मला आधी सांगायला आवडेल प्लीज, की एकूणच म्हणजे मी केलेलं जे काम आहे त्याच्या आधाराने मी हे बोलते की एकूणच जगामध्ये किंवा समाजामध्ये 3च भेद महत्त्वाचे असतात. बाकी किती काही आपण जरी म्हटलं तरी 3 गोष्टींमध्ये भेद हा नक्की आहे. एक आहे स्त्री आणि पुरुष, दुसरा आहे श्रीमंत आणि गरीब, आणि तिसरा
की छळणारा आणि ज्याचा छळ होतो तो, ह्या तीनच बेसिक भेद आहेत. आणि त्या अनुसार सगळीकडे त्याचा नाच चाललेला असतो आणि आपल्याला वेगवेगळी नाट्य घडताना दिसतात माणसांच्या जीवनाची. तर असं मला वाटतं स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हटलं तर सगळ्याच स्त्रियांना आपले संसार करावा आपण चांगला, मुलं बाळा असावी, मुलाबद्दलची जी ममता आहे, असं म्हणतात ना, गाढ हिंड ते आकाशी चित्त तिचे पिलापाची, ती कोणत्याही व्यवसायात असो किंवा ती गृहिणी असो किंवा कुठल्याही भूमिकेत असो, पण आपल्या बाळाचं हित हे ती कधीच विसरू शकत नाही. आणि मग ती अमेरिकेत राहत असली काय, जपानमध्ये असली काय, आणि नगरला राहत असली काय, सगळं तिची ती भावना ती एकच असते, तिथे तडजोड नाही. काही पुस्तकं एका ठिकाणी तर असं आहे की पूर्णपणे नशेत गेलेली ती बाई आहे, पण ज्या वेळेला तिच्या बाळाचा विषय येतो तेव्हा बाकी सगळं बाजूला ठेवून धावत सुटते की कुठे आहे माझं बेबी. म्हणजे हे सर्व स्त्रियांमध्ये आहे. जी आई झाली ती कुठल्याही देशात राहिली असली तरी ती आईच राहते आणि बाकी सगळे तपशी गौण. आय एम शुअर आता इथे असणाऱ्या सर्व ज्या महिला आहेत त्या अगदी थपकून ऐकतायत, कारण आय थिंक त्यांच्या मनातलंच आपण तू सांगतेस आत्ता. मला अजून एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे द्विधा दरवेळेला जाणवते जेव्हा मला काही ट्रान्सलेट करायचं असतं तेव्हा. त्याच्यामुळे तू आता एवढी पुस्तकं केली आहेत तर तू मला त्याचं हे सांग की ज्या वेळेला अनुवाद तुम्ही करत असता तेव्हा शब्दांचे अनुवाद आणि भावनांचे अनुवाद ह्यांचं समीकरण कसं मांडता? कसे अनुवाद आपण म्हणतोय, भाषांतर नव्हे. म्हणजे फक्त या भाषेतले शब्द त्या भाषेत लिहिणं असा त्याचा अर्थ नसतो. त्याच्यातल्या भावनाच पोचल्या पाहिजे. मुळात आपण काहीही वाचतो तेव्हा त्यातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या मनापर्यंत वाचकाच्या पोचणं हेच त्याचं मुख्य अंग आहे. आणि या भावना पोचवण्याचं साधन म्हणून शब्द आहे. बरोबर. दुसरं असं असतं की कोणत्या भाषेमध्ये ते लिहिलंय, त्या भाषेतले शब्द आणि आपल्या भाषेतले शब्द कुठेही पाहिलं तरी अगदी एक्झॅक्टली सिमिलर वर्ड्स नसतात. अर्थछटेमध्ये खूप फरक असतात. तर ते वाचून त्या भाषेतले, समजा इंग्रजीमधले तसे शब्द एक्झॅक्टली आपल्या मराठीत मिळतील असं नाही आहे. मग काय महत्त्वाचं या ठिकाणी तर भावना. ती जी भावना त्या लेखिकेला व्यक्त करायची आहे ती बरोबर माझ्या भाषेत आणताना मला कोणते शब्द वापरावे लागतात. बरोबर. उदाहरणार्थ कातर वेळ आपण म्हटलं तर आपल्याला काही इंग्लिशमध्ये कुठे कातर वेळ सापडणार नाही, पण आपण मात्र मराठीत कातर वेळ म्हटलं की एक्झॅक्टली आपल्याला कळतं की कुठली वेळ आहे संध्याकाळची, अस्वस्थ करणारी ती वेळ. तर असे भाषेतले वैशिष्ट्य असणारे काही शब्द असतात ते अर्थछटेला अनुसरून अचूकपणे तिथं लिहिले तर आपल्या वाचकांना ते भावतात. आणि म्हणून तो जो अर्थ आहे तो पूर्णपणे एक्झॅक्टली पोचतो. आणि मग त्यावेळेला असं वाटतं की अरे यांनीच लिहिलंय की काय. आणि दुसरं काय आहे की अर्थ, शब्द आणि भावना याच्यात द्वंद्व नाहीच आहे मुळी. भावना व्यक्त करायला शब्द लागतात. शब्द अचूक नसली तर भावना एक्झॅक्टली पोहोचणार नाहीये. आणि जर भावना नसतील तर शब्दाला काही अर्थ नाहीये कोरड्या. असं ते अद्वैत आहे. त्यामुळे हा प्रश्न फारसा संयुक्तिक नाही. मी इतक्या मुलाखती घेते, मला सहसा कोणी आज काय तसं म्हटलेलं नाहीये, पण ही माझी आई असल्यामुळे हिचा पूर्ण हक्क आहे त्याच्यामुळे. ओके, सो आता ना आई, मी याच्यातलं हे तुझं जे पुस्तक आहे फुलभर दुधाची कहाणी, हे तुझं आत्मकथन आहे. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की तू 4-5 वर्ष हे लिहित होतीस. आणि त्याच्या आधी तू 20 वर्ष आय डोंट नो, म्हणजे लहानपणापासूनच बहुतेक त्या पुस्तकाची तयारी तू करत होतीस. पण ह्याच्यातला एक जो भाग आहे जो मला अत्यंत अपील होतो आणि जो मी वारंवार वाचते, तो भाग मी वाचून दाखवते आणि मग मी तुला त्याच्यावर प्रश्न विचारते. आमच्या नात्यातला म्हणजे ती
ती आणि तिचे पती म्हणजे सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदाताई यांच्या नात्याबद्दल बोलतेय. आमच्या नात्यातला ममतेचा भाग आता प्रकर्षानं पुढे येत होता. त्याच्या मनाला सांभाळणं, शरीराला जपणं हेच माझं 24 तासाचं कार्य होऊन बसलं होतं. मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सहचरी सगळ्या भूमिका जगून झालेल्या होत्या. अपेक्षा, राग, लोभ, लटकी भांडणं, क्वचित खरे मतभेद सगळं बाजूला पडलं होतं. पत्नी पण थकून कडेला उभं होतं आणि माय लेकरासारखं निर्लेप आपलेपण फक्त उरलं होतं. सहजीवनातील माझा फार मोठा काळ त्याची वाट बघण्यात गेला. पण तो परत येईल ना, विमानाला अपघात तर नाही ना होणार, अशी साधी शंका देखील कधी घेतली नव्हती मी. आता तोच माझा बुलंद आवाजाचा नवरा कणाकणानं खचताना समक्ष पाहत होते मी सतत त्याच्या बरोबरच राहत असे, जरा सुद्धा नजरेआड होऊ देत नसे. तपासण्या, औषधोपचार सगळं चालूच होतं. त्याचं अखंड वाचन, शेवटपर्यंत नवीन पुस्तक मिळवून वाचण्याचा ध्यास होता. कधी मिळाला नव्हता तेवढा त्याचा सहवास मला शेवटच्या काही वर्षात मिळाला. प्रेमाच्या प्रत्येक अवस्थेप्रमाणे ही माया ममतेची अवस्थाही तितकीच सुखदायी होती. कोणताही अंतरायच उरला नव्हता. अवघा रंग एक झाला अशी मनाची अवस्था होती. त्याच्यासोबत त्याही अवस्थेत राहण्याची ओढ होती. असं आणखी बरीच वर्ष चालू शकत होतं. माझ्या मनात असं असलं तरी नियतीनं वेगळं ठरवलेलं होतं. भारतीय चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त काढलेल्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटात दिबाकर बॅनर्जी यांच्या दिग्दर्शनात सदाशिवनं मराठी नटसम्राटाची एक यादगार भूमिका निभावली. नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत केलेला तो छोटा सीन रसिक प्रेक्षक विसरू शकणार नाही. तो त्याचा अखेरचाच चित्रपट. हे जे कथन आहे हे आम्ही त्यांच्या मुली म्हणून किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं म्हणून खूप जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे अगदी लहानपणापासून. सो मला या बाबतीत आई हे विचारावंसं वाटतं की आधी मैत्रीण, मग सखी, मग प्रेयसी, बायको आणि मग ममतापूर्ण जे नातं तुमचं तयार झालं की ते पण एक तुझं लेकरूच आहे ज्याची तुला काळजी घ्यायची आहे, अशा रीतीने तू उभी राहिलीस तिथे. तर हे सगळं घडत असताना तू त्यांच्याबद्दल किती पॉझिटिव्ह होतीस हे आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे ॲक्च्युली. पण हे सगळं करत असताना ही जी तुझ्यातली आई वर आली त्यांच्याशी ही डील करताना, तर ती कशी काय तू हाताळलीस त्यावेळेला? काय असतं, जगत असताना हळूहळू परिस्थिती बदलत असते, काळ पुढे जात असतो म्हणून, आणि आपणही काही मॅच्युअर होत असतो. तर त्यांच्या आणि माझ्या बाबतीत असं झालं की जेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटलो ते न ठरवता आम्ही जणू एकमेकांचे होऊन गेलो, ही वस्तुस्थिती आहे. त्यात तुझं माझं असं फार कमी वेळा आलं. आणि आता ही जी अवस्था आहे जी वाचून दाखवलं, हे तर सगळं काही चढ उतार आणखी जे काय आमच्या आयुष्यात घडलं ते जवळजवळ सगळं होऊन गेलं होतं. आणि त्याच्यातला जो काही खंबीर माणूस होता तो हळूहळू त्यातला खंबीरपणा कमी होऊन तो हळवा होत चाललेला होता. ही तर माझ्या दृष्टीने सगळ्यातच म्हणजे मी काय सांगू त्याचं वर्णन कसं करू, याच्यात आलंय की बुलंद आवाजाचा माझा नवरा, त्याला साधं बोलतानाही त्रास व्हायला लागला, अशा अवस्थेला ते आलेले असताना. कारण सगळे त्यांचे आजही असणारे फॅन हे त्यांच्या आवाजावर मोहित झालेले, लुब्ध आहेत. आजही त्यांचे डायलॉग सगळीकडे आपण सोशल मीडिया फिरताना बघतो. आणि मी तर त्याची म्हणजे पहिली चाहती असं म्हणायला पाहिजे. बरोबर आम्ही नाटकात वगैरे कामं केलेली, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर भाळलेली होते. म्हणजे आता मला सांगायला काही वाटत नाही आहे, पण त्याची प्रत्येक गोष्टच मुळी मला आवडायची इतकं. आणि इतकं प्राधान्य ती म्हणली तसं की बाकी सगळ्या गोष्टीनंतर त्यांना काय आवडतंय, त्यांना हे चालतंय ना, मी तसंच करणार. म्हणजे जिस गली में तेरा घर न हो बालमा उस गली से मुझे गुजरना भी नहीं है.
असं मनातून होतं. आणि त्यामुळे त्यांची ही जेव्हा अवस्था आली तेव्हा अत्यंत नैसर्गिकपणे अतीव करुणेने माझं मन भरून गेलं. ते बाकी सगळं राहिलं ते वयानुसार असतात त्या गोष्टी सगळ्या त्या वेळेला जगून झाल्या, पण ही अवस्था माझ्याच्याने पाहवत नव्हती. म्हणजे करुणेशिवाय दुसरं काहीच नव्हतं माझ्या मनात. आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जसं लिहिलंय तसं की त्याला जपणं शारीरिक दृष्टीने आणि त्याच्या मनाला सांभाळणं हे पूर्ण वेळचं माझं काम आपोआप घेतलं गेलं. त्याला काही असं हे नव्हतं किंवा ठरवलं नव्हतं किंवा काही नाही. जसं लेकराबद्दल आपल्याला वाटतं ना, त्याचे थोडेच आपण हिशोब मांडतो, तसं तिथपर्यंत त्या लेव्हलला आमचं ते प्रेम पोचलं होतं. आणि पूर्ण वेळ माझा त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी असा मी द्यायला आपोआपच सुरुवात केली. याला काही आता म्हणजे निकष कोणते लावणार आहे. मला आत्ता जे तू सांगितलंस, जे एक खूप सुंदर गाण्यातलं वाक्य आहे, जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से गुजरना नाही नाही, तर हे तुझ्या आयुष्यात तू पुरेपूर जगलीस. आणि म्हणूनच माझ्या मते तू तुझ्या आत्मकथनाला सुद्धा फुलभर दुधाची कहाणी हे नाव दिलंयस. तर ती ज्यांनी वाचलं असेल हे आत्मकथन, त्यांनी प्रस्तावनेत ती कहाणी नेमकी काय आहे ती त्यांनी नक्कीच वाचली असेल. पण ज्यांना कल्पना नाही आहे, विशेषतः जे आजच्या तरुण पिढीतले आहेत, ज्यांनी श्रावणी सोमवाराच्या कथा ऐकलेल्या नाही आहेत, तर त्यांना तू ती थोडक्यात सांगू शकतेस का की फुलभर दुधाची कहाणी म्हणजे नेमकं काय आणि ते तुझ्या पुस्तकाला रेलेव्हेंट कसं काय आहे? ती एक सोमवारची कहाणी आहे. ज्यांना कहाण्या माहीत असतील त्यांना कदाचित ते आठवत असेल की एकदा एका राजाने म्हणजे पाऊस पडत नव्हता राज्यात पुरेसा, म्हणून त्यांनी त्यावेळच्या ह्याच्याप्रमाणे उपाय करायचे. त्यांनी असं सांगितलं त्यांना कोणीतरी की महादेवाचा गाभारा दुधाने भरून टाका, म्हणजे राज्यामध्ये वृष्टी होईल, तुमचा दुष्काळ संपुष्टात येईल असं. मग राजाने फरमान काढलं की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जे काय दूध निघत असेल गाईंचं म्हशींचं ते सगळं त्याचा घरी काही उपयोग न करता सगळ्यांनी आणून इथे महादेवाच्या गाभाऱ्यात ओतायचं. तर प्रत्येकाने आपापल्या घरची जनावरं दुभती होती ते सगळं दूध आणून त्याच्यामध्ये टाकलं. करता 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 अर्धा गाभारा भरला. मग सगळे बरेचसे लोक येऊन गेले, अगदी थोडे राहिले. तर एक म्हातारी होती, ती म्हणजे मुलं बाळ सगळे येणारे पाहुणे घरातले जे काही आहेत परिवारातले त्या सगळ्यांना तृप्त केलं. आणि मग ती म्हणली मी नेऊन घालीन ना, मी जाणार आहे देवळात. पण त्या सगळ्यांना देऊन जे काही उरलं त्यातलं थोडंसं फुलभर म्हणजे एवढ्याशा देवाला नैवेद्य दाखवतात छोट्या भांड्यात, तेवढं दूध घेऊन ती गेली. आणि तिने अत्यंत मनोभावे की देवा आमच्या गावात पाऊस पडू दे, तू आमच्यावर कृपा कर, अशी प्रार्थना करून तेवढंसं दूध तिने त्या पिंडीवर ओतल्याबरोबर पूर्ण गाभारा भरून गेला. म्हणजे तिने जे निष्ठेने काम केलं, चांगलं काम केलं, त्याचं फळ मिळालं. फक्त तिलाच नव्हे सगळ्या गावाला ते फळ मिळणार होतं. म्हणजे देव प्रसन्न झाला तिने जे केलं त्याच्यामुळे. तर आपलं जे कर्तव्य आहे ते जर आपण पूर्ण केलं मनापासून तर त्याची अशीच उत्तम फळं मिळतात. माझी कहाणी मी मागं वळून पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी माझं काहीच ठेवलं नाही आहे. पूर्ण ते आणि मी एकरूप झालो. आणि ते खूप माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, सरस आहेत, त्यांच्या अंगात कला आहे, गुण आहेत हे ओळखून ठरवून मी मागे राहिले. माझं कुठलंही काही मध्ये आणून न देता त्यांचा संसार टुकीनी करायचा आणि त्याला काम करायला नेहमी चांगलं वाटेल असं वातावरण ठेवायचं, हे माझं कर्तव्य पूर्ण करून. मग आता जे काय आहे ते मी लिहिते वगैरे, मला काय मिळायचे ते प्राइजेस मिळतात, मुद्दा तो नाही आहे. पण फुलभर दुधाची कहाणी म्हणून का नाव दिलं तर त्याचं कारण हे होतं की माझं सगळी कर्तव्य पूर्ण करून राहिलेलं मी जणू काही अर्पण केलं. म्हणजे आता मी राहिलेलं करते, आधी माझी कहाणी पूर्ण झाली असं शेवटचं वाक्य आहे त्यांचं. त्याचं कारण हे. ओके,
मला मान्य आहे, म्हणजे हे कारण अगदी हे टायटल अगदीच योग्य आहे, तू ज्या पद्धतीने आयुष्य जगली आहेस त्याच्यासाठी. पण मला तरीही राहून राहून असं वाटतं की तू ती कमिटमेंट घेतलीस आणि ती तू पूर्ण केलीस. की मी त्याच्यावर प्रेम केलंय, त्याचं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे, मी ते पूर्ण निभावणार, अशा ह्यानी तू केलंस. पण त्याच वेळेला हे पुस्तक वाचत असताना असं राहून राहून वाटतं की अरे पण हिच्यातही हे गुण होते की, हीही कलाकार होती, हीही गाणं म्हणू शकत होती सुंदर, ही मेरिट लिस्ट होल्डर विद्यार्थिनी होती. तर ज्या वेळेला हे सगळं बाजूला ठेवलं त्यावेळेला मनाची ओढाताण नाही झाली? मनाची ओढाताण झालीच नाही असं मी नाही म्हणणार, कारण शेवटी मीच ते केलं होतं. आणि तू म्हणतीस तसं मी प्रयत्न केले असते तर मी त्यात मिळवलं असतं. पण कसं आहे ना, जीवनात आपण प्राधान्यक्रम ठरवतो. तो जो प्राधान्यक्रम माझा होता तो सगळ्यात पहिला सदाशिव, नंतर माझ्या मुली आणि मग बाकीची सगळी दुनिया, असा तेव्हापासूनचा आत्तापर्यंत व्हेरी क्लिअर अशा पद्धतीने माझे विचार आहे. त्यामुळे त्याला वाव मिळतोय, तो पुढे जातो, मग बाकीच्या गोष्टी येतातच कुठे. म्हणून ते नकळत असेल किंवा कळत असेल, पण मी ते स्वतः बाजूला राहून त्याला पुढे जाऊ दिलं. कारण तो पुढे जाणं हा माझा आनंद होता. मला मिळालं असतं तर मला इतकं नाही, इतकं त्यांना मिळाल्यावर आनंद झाला. ही एक भावना, ही एक अद्वैत भावनाच होती आमच्यामध्ये. कुणाला काय वाटत असेल ते वाटो, पण मी अनुभवलंय आयुष्य. तर त्यामुळे ह्या गोष्टी काही मध्ये आल्या नाही. आणि तुम्हाला झोपवताना, अजूनही देवाचं पूजा करताना माझं गाणं अजून चालूच आहे की. हा, स्वांत सुखाय माझं ते चालूच आहे. तर असं आहे. पण म्हणजे अमुक एक बक्षिसं मिळाली म्हणजेच इथे कर्तव्य झाली असं मानणार आहेत मी नाही. राईट. मला जे हवं होतं ते खूप मिळालं आणि ते गेले तरी अजून मिळतंय. एक दिवस असा उगवत नाही की बाहेरच्या आपल्यासारख्या कुणीतरी त्यांची आठवण केलेली नाही. बास झालं की मिळालं मला सगळं. बरं, आता यानंतरही स्वतःचं असं काही लिखाण करायची इच्छा आहे का, काही डोक्यात आहे का? अजून त्याला तसं स्वरूप आलेलं नाहीये, पण काहीतरी लिहीन मी, लिहित राहणार आहे. अखिल मेहता ऐकतायत का? Anyway, तर आता तुझी जी ही सगळी पुस्तकं आहेत, 17-18 पुस्तकं, त्याच्यातली तू अशी कोणती पुस्तकं आहेत की जी तुझ्या करता करता लक्षात राहिली की हे मी कधीच विसरू शकत नाही हे पुस्तक? ते अभिनेत्री दीप्ती नवल यांनी कथा तेव्हाच्या आणि आताच्या, द मॅड तिबेटियन नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात कथा म्हणण्यापेक्षा कुणाकुणाला आणि त्यांना स्वतःला आलेले अनुभवच आहेत. त्याचं वर्णन इतकं सुंदर केलंय, अक्षरशः पिक्चरच म्हणतात तसं. वाचताना आपल्याला दृश्य समोर उभं राहतं आणि अतिशय प्रभावीपणे त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर ते अगदी वाचण्यासारखं आहे, सगळ्यांना वाचण्यासारखं ते पुस्तक आहे. करताना देखील मला खूप आनंद वाटला त्यांच्याबरोबर. आणि तुझं एक जे मला आवडलेलं वैयक्तिक पुस्तक ते म्हणजे मी सायुरी. म्हणजे मेमॉयर्स ऑफ अ गेशा या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. आणि माझ्या आईने तो अनुवाद केलाय म्हणून नाही, पण मी तो अनुवाद वाचला आणि त्याच्यानंतर मेमॉयर्स ऑफ अ गेशा या नावाची एक हॉलिवूडची फिल्म पण आली. पण ते वाचल्यावर मला असं लक्षात आलं की नाही 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 नाही, ह्या पुस्तकातून हा विषय जास्त चांगला पोचतोय आपल्यापर्यंत. सो त्या पुस्तकाबद्दल सांग ना आम्हाला. ते ना जपानमधलं वातावरण आहे आणि ती जी प्रथा आहे गेशेची ती जपानमध्येच होती. खूप मोठी परंपरा, अनेक शतकांपासून चालत आलेली ती परंपरा होती. आणि म्हणजे पुरुषांचं मनोरंजन करण्याचा व्यवसाय करणाऱ्या त्या कलावती, त्यांचं ते त्यातल्या एकीचं ते आत्मचरित्र आहे. तर तिने स्वतः ते लिहिलंय अशी कल्पना करून अतिशय सुंदर त्यांनी त्याचं वर्णन केलंय. बारीक बारीक गोष्टी इतक्या तपशिलाने त्याच्यात दिल्या आहे आणि जे आपल्याला खरं म्हणजे कधीच कळण्याचं काही कारण नव्हतं, पण ते करत असताना मी ते माझ्या अनुभवास आलं की त्या स्त्रियांना अगदी लहानपणापासूनच त्याचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं, जे काय त्यांना करायचं आहे पुढे, जे उपयुक्त ठरणार आहे ते. आणि
मग ते त्याच्यामधल्या त्या जपानमधल्या सगळ्या रीतीभाती, त्यांची ती घराणी होती, त्याच्यात कसं त्यांना वेगवेगळ्या कला शिकवण्यात आल्या वगैरे, असं पूर्ण हे करून वर्णन करून त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची कॅरेक्टर्स म्हणजे त्यांची व्यक्तिचित्र इतकी सुंदर आली होती की तसंच जे आता मी सांगितलं ना आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात तशा त्यातल्या कॅरेक्टर्स सगळ्या. आणि त्यांचं ते जे काय म्हणतो आपण एकमेकांमधल्या संबंधाला काय म्हणतो आपण, रिलेशनशिपचं एक्सप्रेशन. मेकॅनिझम आपण म्हणू किंवा नाही का त्या सिस्टीम एकामेकांच्या नात्यातली वीण किंवा त्यातला काय टेक्स्चर आहे ते कसं विणलं गेलंय, कसं विणलं जातं, आणि व्यवहार आणि कला यांची सांगड घालून ते कसं पुढपर्यंत नेलेलं आहे वर्षानुवर्ष, हे खूप छान त्याच्यामध्ये आलंय. म्हणून मला आणि त्या लेखकाची पद्धत अतिशय छान लिहिण्याची, तर त्या सगळ्याच कॅरेक्टर्सच्या मी प्रेमात पडले आणि मस्त लिहून काढलं आपल्या भाषेत. ओके, सो बेसिकली आता असं माझ्या लक्षात आलेलं आहे की मराठी माध्यमात शिकलेली माझी आई, तिने आधी आमचं शिक्षण करता करता अगदी पाढे इंग्रजीमधले कसे स्वतःच्या डोक्यात ठेवून मुलींना शिकवायचे इथून तिची सुरुवात झाली, आणि आता जगभरातल्या विविध ऑथर्सची पुस्तकं ती मराठीमध्ये अनुवादित करते. सो आई, तुझी जी 17-18 पुस्तकं आहेत जी मेहतांनी पब्लिश केलेली आहेत, त्याच्यातल्या कोणती पुस्तकं तू रेकमेंड करशील की वाचकांनी ती अवश्य घेऊन वाचावी? हां, आता एक हे सांगितलं मी मॅट तिबेटियन. त्याच्यानंतर हे पण एक खूप चांगलं पुस्तक आहे, ब्रेड सिमेंट कॅक्टस. हे एका पत्रकार स्त्रीनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि खूप वेगळ्या कॅटेगरीतली पत्रकार आहे, जनरल नाही आहे. कारण तिचं असं हे आहे की फाळणीच्या वेळेला तिचे वडील हे पाकिस्तानी हिंदू होते आणि तिची आई ही भारतीय मुस्लिम होती. त्यांच्यामध्ये ते विवाह संबंध होऊन तिचा जन्म झालेला आहे. म्हणजे तिच्यामध्ये पहिल्यापासूनच या सगळ्यांचं मिक्सचर आहे. तर आणि राहायला मिळालं तिला भारतात, कारण नंतर त्यांची फारकत झाल्यावर ती आईकडेच वाढली. तर इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी तिला राहावं लागलं. आणि हे जे JK सिमेंट म्हणून त्यांची जी फॅक्टरी आहे तिथे तिच्या आईने नोकरी केली आणि तिथे ती लहानाची मोठी झाली. तर तिथं तिने लिहिलंय की पहिल्यांदा मी काय मला लहानपणापासून पाहायला मिळायचं तर निवडुंग सगळा रखरखीत प्रकार होता. कारण तिथं मोठे मोठे सुरुंगाचे स्फोट व्हायचे आणि ते सगळं मटेरियल काढून त्याच्यावर प्रक्रिया करायची, अशी मोठी फॅक्टरी होती. म्हणजे इकडं शतकानुशतकं प्राचीन असलेला अरवली पर्वत आणि इकडे ती धूर रोखणारी किंवा जे काय असेल ते आवाज करणारी सिमेंटची फॅक्टरी. अशा वातावरणात ती लहानाची मोठी झाली. आणि नंतर पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर आता ती पूर्ण जगात वावरते. मुंबईत राहतात त्या, पण त्यांच्या वाट्याला काय काय आलं समाजाकडून सुद्धा हे अत्यंत बारकाव्याने त्या बाईंनी लिहिलेलं आहे. म्हणजे आपण बहुसंख्य असल्यामुळे कदाचित आपल्याला कल्पना येत नाहीये पूर्ण, पण छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना जे काय भोगावं लागतं ते त्या पत्रकार स्त्रीनी अतिशय चांगलं वर्णन केलं. म्हणून हे देखील पुस्तक वाचण्यासारखं आहे. शांघायच्या मुली. शांघायच्या मुली हे दुसऱ्या महायुद्धाच्या त्यावेळची ही कथा आहे. त्यात देखील हेच आहे की बहिणी बहिणी असतात, तर बहिणी बहिणींचं खूप एकमेकींवर प्रेम असतं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये सिबलिंग रॅव्हलरी म्हणजे बहिणी बहिणीतला मत्सर पण असतो, असूया पण थोड्या प्रमाणात असते. तर ते अगदी लहानपणापासून शेवटपर्यंत त्यांनी ते कसं निभावलं हे खूप सुंदर पद्धतीने आले. आणि दुसऱ्या महायुद्धाचं त्या बॉम्ब पडण्याच्या घटनातून गेलेल्यास खूप त्यांनी काही काही भोगलं. आणि त्या सगळ्याचं वर्णन इतकं छान येतं की आपण त्याच्यामध्ये रंगून जातो. म्हणून हे सुद्धा वाचण्यासारखं पुस्तक आहे, शांघायच्या मुली. ओके,
मला जे एकंदर दिसतंय आई की स्त्री लेखिका आणि स्त्री जीवन हे सगळं तुला खूप अपील होतं नाही का? आणि जेव्हा जेव्हा ते फिक्शन स्वरूपात असतं तेव्हा तर तुझी लेखणी खूपच थांबतच नाही. हा, सो हे फिक्शन ट्रान्सलेट करणं आणि सेल्फ हेल्प बुक्स जसं शांततेने काम करा वगैरे ही जी पुस्तकं आहेत, हे करत असताना टेक्निक काही वेगळी वापरावी लागते का ग अनुवादाची? का अनुवादाची टेक्निक असं म्हणजे जे इन जनरल मी नेहमी बोलते तसं. तर पहिल्यांदा जेव्हा मेहतांनी मला हे पुस्तक दिलं, काम ॲट वर्क, म्हणजे मी त्याचं शांततेने काम करा असं नामकरण केलं, त्यावेळेला खरं म्हणजे पहिल्या वाचनात मला अजिबात काही समजलं नाही. कारण ते एका उद्योजकाने लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्या तुमच्या कंपनीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही कसं स्थिर राहून काम करायला पाहिजे यासाठीचा केलेला तो उपदेश आहे. तर त्या क्षेत्राशीच माझा काही परिचय नव्हता. पण हळूहळू मी पुन्हा पुन्हा वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्यात पण काहीतरी आहे जे आपण शोधलं तर आपल्याला सापडेल. मग मी त्यातही शिरले, जसं मी म्हणते तसं त्यातही शिरले, त्याच्यातलं काही काही शोधून काढलं. कारण आपल्याकडे पण अशा गोष्टी आहेत आपल्या पुरातन वाङ्मयात सुद्धा आहेत. तर आणि मग मग मी त्याचा अनुवाद सरळ केला. त्याला काही भाषेला हे नव्हतं ना, ते सरळच लिहिलेलं. त्याप्रमाणे तसं वेगळं फारसं नाही करावं लागलं, फक्त शोधाशोध याची करावी लागली, टर्मिनॉलॉजी. ओके. आय थिंक आपली वेळ आता संपत आलेली आहे, पण प्रेक्षकांमधून जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. कोणाला आहेत का? नाही. हो, तर आई मी एक रिक्वेस्ट तुला अजून करते की तू याच्यातलं जे आपले 2 अजून भाग आहेत, 2 पॅराग्राफ्स आहेत की जे आपण असं डिस्कस केलं होतं की दे आर वन ऑफ युअर बेस्ट पॅराग्राफ्स ऑफ द बुक, ते प्लीज आम्हाला वाचून द्या. आता हे ना सदाशिवजींच्या शेवटच्या दिवसातलं आहे. काही दिवसानंतर रुग्णाच्या खोलीत देता येतो त्या प्राणवायूची मर्यादाही संपली आणि सदाशिवला ICU मध्ये हलवावं लागलं. पहिल्यांदा त्याला जिथे ठेवलं होतं तिथे मध्ये फक्त पडदा टाकून पलीकडे पेशंट होता. गेले कित्येक दिवस तो पेशंट कोमात होता. सर्व नैसर्गिक क्रिया मंदावल्या होत्या. श्वासोच्छ्वासापासून सगळं कृत्रिम पद्धतीने करवण्यात येत होतं. दररोज त्याची तरुण मुलगी, लहान मुलगा, बायको वेगवेगळे येऊन त्याला हाका मारी, रडत राहत, बोलत राहत, त्याला जागं करण्याचे निष्फळ प्रयत्न करीत राहत. त्याच्या शरीराला किमान 15 नाळ्या लावलेल्या होत्या. 4-5 यंत्र आवाज करीत दिवे मिचकावत त्याच्यावर लक्ष ठेवली. नर्स, डॉक्टर त्याला हलवून किंचित टोचल्यासारखं करून संवेदना तपासत. पडद्या पलीकडचे सगळेच आवाज ऐकू येत. एकदा सदाशिव म्हणाला, अरे रे, खेळतायत रे त्याच्या देहाशी. खूप वाईट वाटलं, पण काय करणार. मग मी युक्ती केली. काहीतरी चांगलं ऐकवण्यासाठी म्हणून इयरफोन लावून मोबाईल देऊ लागले. निदान ते आवाज तरी ऐकू येणार नाही. तरी व्हायचं ते झालंच. 4 दिवसानंतर शेजारचा पेशंट गेला. डिस्चार्ज देण्यापूर्वी संपूर्ण क्लिनिंग करून देतात. नेमकं आमच्या मोबाईलचं चार्जिंग संपलं तेव्हाच शेजारी 2 तरुण कर्मचारी, एक तरुण आणि तरुणी, त्या मृतदेहाचं आतून बाहेरून क्लिनिंग करत होते. रोजचंच काम त्यांचं. अक्षरशः एकमेकांना जोक्स सांगत त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं. बाहेर पेशंटचे नातेवाईक एकमेकांना धीर देत रडत रडत वाट पाहत बसलेले होते आणि शेजारी सदाशिवचा हात हातात घेऊन उगाच काहीतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणारी मी होते. अटळ घटना कोण आणि कशा टाळू शकते. हे पण त्याच वेळेचं आहे की अगदी कळून चुकलं होतं की आता काही खरं नाही आहे, आता नाही राहणार मी. पण तासानं तपासणी होऊन लिहित जाणारा प्रत्येक पेपर मी बारकाईने वाचत असे.
दररोज डॉक्टरांशी बोलत असे. डॉक्टर सांगायचे, कशाला तुम्ही रात्री इथे थांबता, घरी जाऊन आराम करा, सकाळी या. घरी जाऊन झोपणं कसं शक्य आहे, काय सांगायचं कुणाला. पहिल्यांदा सदाशिवच्या प्रेमात पडले तेव्हा मी वेडी होऊन टकमक पाहत होते, म्हणजे त्याच्या वाचून काही सुचतच नव्हते. प्राध्यापक होते करीत प्रवचन काही, प्राध्यापक होते करीत प्रवचन काही, माझं शब्दही त्यातील परंतु कळला नाही. मी इतुकी भितरी असे कसे मग घडले, माझं नव्हते ठाऊक, माझं नव्हते ठाऊक अजून नाही कळले, तुझ्यासाठी रे मी किती किती तळमळले. अशी कवितेत वर्णन केलेली मनाची अवस्था 40 वर्ष संसार केल्यानंतरही तशीच होती. मधून मधून काही क्षण तरी त्याला पाहिल्याशिवाय कसं होईल, कसं मला राहावेल. उभं आयुष्य फ्लॅशबॅक सारखं डोळ्यासमोरून सरकत असायचं. 41 वर्ष त्याला संपूर्ण मोकळीकच दिली ना मी. प्रपंचातल्या कोणत्याही कटकटी त्याच्यापर्यंत पोचू दिल्या नाही. त्याच्या पंखात बळ होतं, मनात उमेद होती. त्याने आपल्या कामातून नेहमी लोकांना आनंद दिला आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. हे सगळं लांबून पाहून त्यातला आनंद घेत तर जगले मी. तीच माझी संजीवनी होती. आणि आता तोच माझा सखा, जीवल, प्रियकर, मुक्या कोकरासारखा असहाय्य होऊन पडलेला पाहण्याची शिक्षा मला भोगावी लागत होती. शहाण्या मनाला सगळं समजत होतं, पण वेड्या मनाचं काय करू, ते काही केल्या मानाला तयार नव्हतं. डोळे कुणाच्या नकळत झरून मोकळे होत असत, मन मात्र आतल्या आत आक्रंदत राहायचं. पुन्हा तेच माझ्या कवितेतच एकदा मी लिहून गेले होते की न बेतलेल्या काळजाच्या जखमा, न बेतलेल्या काळजाच्या जखमा शिवत नाहीत, हुसवतही नाहीत, टाके मात्र सलत राहतात सुया होऊन. वा वा. तर थँक्यू आई. तू आज आमच्याशी इथे गप्पा मारल्यास. त्या अनेक वाचक, अनेक ओळखीचे माणसंही येऊन थांबलेली आहेत तुझ्याशी बोलायला.